नमस्कार शेतकरी मित्रांनो, धनधान्य या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या, 10व्या आणि 11व्या हप्त्याचं नेमकं काय झालं। तो हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होणार आहे, त्यासोबतच तो हप्ता येणार आहे का नाही, खरंच नमो शेतकरी योजना बंद होणार आहे का आणि कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत का येणार आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे खरं तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहेत। नमो शेतकरी योजना बंद झाली आहे किंवा बंद होणार आहे अशी अफवा सुरू आहे। अनेकांनी सोशल मीडिया तसे व्हिडिओज देखील आलेले आपल्याला पाहायला मिळतील, परंतु नमो शेतकरी योजना खरंच बंद होणार आहे का, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। आज जवळपास आपण पाहतोय की नमो शेतकरी योजनेचा बंद झाली तर काय होऊ शकते किंवा ही अफवाच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्या 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जो काही लाभ मिळणार आहे किंवा मिळालेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार नाहीत अशी अफवा शेतकऱ्यांमध्ये आहे। तर ही अफवा आहे का खरंच असं होणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे। त्यामुळे 9वा, 10वा, 11वा हप्ता कधी येणार, या योजनेचं काय झालंय, या संदर्भाने सविस्तर माहिती आपण पाहूयात। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। आपण नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून सबस्क्राईब करा, जेणेकरून या शेतकरी विषयक, शेती विषयक नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील। तर आपण बघत होतो की नमो शेतकरी योजनेचा 9वा, 10वा आणि 11वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेला नाही। त्यामुळे या योजनेचं काय झालंय, त्यानंतर आपण पाहतोय की शासनाने शेतकऱ्यांचं कर्ज मुक्त केलं, कर्जमाफी केली असं आपण म्हणतो। त्या कर्ज मुक्तीच्या संदर्भाने देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे। मग जर 56 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीचा किंवा कर्जमुक्तीचा फायदा होणार असेल तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार आहेत का नाहीत, तर याचं उत्तर असणार आहे ते पैसे मिळणार आहेत। मग ही योजना बंद होणार आहे का, तर काहींचं असं म्हणणं आहे की ही योजना बंद होणार आहे आणि अशी अफवा देखील आहे की ही योजना आता बंद होईल, त्यांच्या खात्यात पैसे पडणार नाहीत, कारण आता कर्जमाफी केल्यामुळे नमो शेतकरी योजना शासन बंद पाडणार आहे, अशी शेतकऱ्यांमध्ये शंकेचं एक वातावरण आहे आणि अफवा देखील आहे। खरं तर आपण पाहतोय की कुठलीच योजना बंद होणार नाही, कारण तसं अधिकृत असं कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती ही शासनानं दिलेली नाही किंवा शासनाचा तसा कोणता GRही निघालेला नाही की ही योजना बंद झाली आहे म्हणून। त्यामुळे या योजनेच्या संदर्भाने ज्या काही अफवा असतील त्या अफवाच असतील, तर विश्वास शेतकरी बांधवांनो ठेवू नका। परंतु एक मात्र असं आहे की नमो शेतकरी योजना ही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे का ज्यांची कर्ज मुक्तीचं जे काही शासनाने GR काढलाय, ज्याचा कर्ज मुक्त झाले, अशा 56 लाख शेतकऱ्यांना ही योजना मिळणार आहे का, तर निश्चितच त्यांना देखील या योजनेचा लाभ होणार आहे। आता मुद्दा असा होतो की या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे, तर मग ही जी काही अफवा आहे त्या अफवाच आहेत, आणि त्यामुळे या अफवांकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊ नये। 9व्या आणि 10व्या आणि 11व्या हप्त्याच्या संदर्भाने खरं तर 6000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्याला जमा व्हायला पाहिजे, परंतु अद्याप ते हप्ते जमा झालेले नाहीत। मग अनेकांना प्रश्न पडलाय की ही योजना बंद होईल किंवा शासनाकडे निधी नाही असं आपण वारंवार ऐकत असतो। मग खरंच या योजनेच्या माध्यमातून शासनाने जे काही शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे, मग याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय, मग ही योजना बंद पडेल काय, तर नाही, कारण तसा GR तर नाहीच, परंतु हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी नेते किंवा शेतकरी गप्प बसणार नाहीत, याच्या विरोधामध्ये आंदोलन करतील। त्यामुळे शासनाला देखील हे परवडणार नाही की ही योजना बंद करणे। आपण पाहतो एकीकडे कर्जमुक्ती करायची, दुसरीकडे एखादी योजना बंद करायची, असं जर शासनाने केलं तर याचा परिणाम शासनावर होतो। त्यामुळे ही कुठलीही योजना बंद पडणार नाही, कारण तेवढी काळजी शासन घेऊ शकते आणि घेत देखील आहे। त्यामुळे ही योजना बंद पडणार नाही, पहिला मुद्दा। ज्यांचं कर्जमुक्त झालंय अशांच्या खात्यावर देखील पैसे पडणार आहेत, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता मात्र 9, 10 आणि 11 हे हप्ते आपल्या खात्याला कधी जमा होणार आहेत, अनेक वेळा तारीख पे तारीख दिली जात आहे किंवा शेतकऱ्यांपर्यंत वेगळ्या तारखा जात आहेत, परंतु ह्या तारखा अनेक वेळा खरं तर चुकीच्या असतात, कारण शासनाने असं काही सांगितलेलं नाही। परंतु आता मात्र रक्षाबंधनच्या आत किंवा रक्षाबंधनला हे पैसे आपल्या खात्याला पडतील अशी चर्चा आहे। मग ही चर्चा किती खरी आहे आणि किती सत्यता आहे हे देखील आपल्याला पडताळून पाहायचं आहे। आणि मग 9वा, 10वा आणि 11वा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांच्या खात्याला जमा नेमका कधी होणार आहे, हा प्रश्न आपल्या समोर आहे। आता आपल्या लक्षात येईल की नेमके हे हप्ते थकलेत, तर याच्या पाठीमागे काही कारणं आहेत का, त्याच्या पाठीमागे कारणं आहेत की जवळपास
नाही म्हटलं तरी 5,500 जी काही 5,500 कोटीचा जो काही निधी आहे तो शासनाला तो निधी उपलब्ध करावा लागेल नमो शेतकरी योजनेसाठी। आणि सध्या आपण पाहतोय की कर्जमुक्ती नुकतीच झालेली आहे आणि आता लागलीच ही 5,500 कोटीचा निधी इथे उभा करणं थोडं स्वाभाविक आहे की शासनाला वेळ लागणार आहे, परंतु ही योजना बंद होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता 5,500 जवळपास 5,500 धरून चला की ही जी काही निधी आहे, जो काही निधी आहे 5,500 कोटीचा, तर या निधीचं नेमकं काय होणार आहे की हा निधी उपलब्ध होणार आहे का? तर निश्चितच आहे की तो निधी शासनाला उपलब्ध करावाच लागणार आहे, कारण ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या थेट खात्याला पैसे पडणारी आहे, त्यांना लाभ होतोय आणि याचा फायदा हा शासनाच्या एकूणच त्यांच्या कार्यकाळासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यांच्याबद्दल लोकांमध्ये जो विश्वास आहे तो विश्वास पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी आणि सरकार किती चांगलं आहे हे कळण्यासाठी देखील ही योजना शासनाला ठेवावी लागणार आहे आणि शासन ठेवणार देखील आहे। आता आपल्याला कळतं की 90,41,000 शेतकरी जे आहेत हे या योजनेसाठी पात्र आहेत नमो शेतकरी योजनेसाठी। आणि एवढ्या मोठ्या समुदायाला, एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांना, जवळपास 90,41,000 शेतकऱ्यांना नाराज करणं, ही योजना बंद करून हे खरं तर शासनाला परवडणार नाही। त्यामुळे शेतकरी नेते देखील गप्प बसणार नाहीत आणि शासनालाच ते परवडणार नसल्या कारणाने ही योजना बंद पडत आहेत असं जर कोणी आपल्याला म्हटलं किंवा ही पडणार आहे अशी जर अफवा कोणी आपल्यापर्यंत आणली तर त्यांना स्पष्ट सांगा, असं काही होणार नाही। कारण 90,41,000 शेतकऱ्यांना खरं तर या नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतोय आणि एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना ही योजना बंद पाडून सरकार त्यांची नाराजी उडवून घेऊ शकणार नाही आणि तसं करणं शक्यही नाही। आणि मग 9वा, 10वा आणि 11वा हप्ता ज्यांचं कर्ज मुक्त झाले अशाही शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्यासोबतच जे शेतकरी आधी पात्र आहेत त्यांनाही मिळणार आहे। आता मुद्दा असा आहे की काही गोष्टी मात्र शेतकऱ्यांनी कायम लक्षात घेतल्या पाहिजे की बऱ्याच वेळा शेतकरी मोबाईल नंबर जो आहे आपला बदलतात किंवा कोणाला तरी तो वापरायला देतात, त्यामुळे त्याच्यावर येणारे जे काही SMS असतील ते SMS शेतकऱ्यांना कळत नाहीत, नेमके त्या खात्यात पैसे आलेत का नाहीत हे देखील कळत नाही। बऱ्याच वेळा असे काही शेतकरी असतात की त्यांना त्यांच्या खात्याला पैसे जमा झालेले सुद्धा लक्षात येत नाही। त्यामुळे जो काही आपला मोबाईल नंबर आहे तो कायम तोच ठेवा जो तुम्ही बँकेत दिलेला आहे किंवा बँकेशी तो कनेक्ट आहे। आता एक आपल्याला काय करावं लागेल तर KYC पहिल्यांदा करावी लागेल, कारण अनेक शेतकऱ्यांनी KYC केलेली नसल्या कारणाने बऱ्याच वेळा त्यांच्या खात्याला पैसे जमा होताना अडचणी निर्माण होत आहेत। त्यासोबतच फार्मर ID ज्यांनी काढलेला असेल चांगलीच गोष्ट आहे, ज्यांनी नाही काढलाय त्यांनी फार्मर ID काढणं गरजेचं आहे आणि आधार जो आहे तो आपल्या बँकशी कनेक्ट केला पाहिजे। आधार बँक खाते लिंक करणे गरजेचं आहे। जो मोबाईल नंबर आहे तो कायम ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्या अडचणी येणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीन नोंद जी आहे ती नोंद बऱ्याच शेतकऱ्यांची नसते, त्यामुळं फार्मर ID, जमिनीची नोंद, आधार लिंक, मोबाईल नंबर तोच ठेवायचा आहे आणि फार्मर ID काढायचा आहे आणि हे सगळं जे आहे ते KYC जी बँकेत जाऊन तुम्हाला करायची आहे। हे सर्व जर आपण वेळेत केलं तर आपल्या खात्याला नमो शेतकरी योजनेचे हप्ते पडणार आहेत। आता मुद्दा येतो की 9वा, 10वा आणि 11वा हप्ता कधी येणार आहे, तर दाट शक्यता आहे की 28 ऑगस्टच्या नंतर किंवा 28 ऑगस्ट पासून या 9व्या, 10व्या, 11व्या हप्त्याची जी काही तरतूद आहे शासन करणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की मग 3 प्रश्न होते जे सुरुवातीला आपण पाहिले की हे हप्ते जे आहेत 9वा, 10वा आणि 11वा हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा तो लवकरच आपल्या खात्याला पडणार आहे। त्यासोबतच आपल्याला दुसरा प्रश्न असा होता की ही योजना बंद होणार आहे का, तर ते शक्यच नाही। जवळपास 90,41,000 शेतकरी हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहे, त्यामुळे अशा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना नाराज करणं शासनाला परवडणार नाही। त्यामुळे ही अफवा आहे, कुठलीही योजना बंद होणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा फायदा त्या शेतकऱ्यांना होणार आहे का ज्यांचं कर्ज मुक्त झालेलं आहे, अशा 56 लाख शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होणार आहे। त्यामुळे या योजने संदर्भात आलेल्या ज्या काही अफवा असतील त्या अफवावर विश्वास ठेवू नका आणि अशाच पद्धतीने आमचे नवे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून दुसरे कोणते व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील। धन्यवाद।